विरोधी पक्षनेतेपदासाठी देखील विरोधकांकडे संख्याबळ नाही। विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय मात्र विधानसभा अध्यक्ष घेतील, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर। 27 तारखेला विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान। 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्यामुळे सध्या जागा रिक्त। मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या मंत्र्यांना आज भोजनाचं आमंत्रण। अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज उत्तमरित्या करण्यासाठी मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन, पंकजा मुंडे दाखल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज। 7 वर्ष पक्षात, मी कुठेतरी कमी पडतोय असं काहींना वाटतंय। रोहित पवारांच्या नाराजीवर प्रतिक्रिया। औरंगजेबाच्या काळात चांगलं शासन, अबू आझमींच्या विधानामुळे नवा वाद। तर अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, उपमुख्यमंत्री शिंदेंची मागणी। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला न्याय देण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानामध्ये आंदोलन। विजय वडेट्टीवार यांचीही उपस्थिती। आंदोलकांचा आझाद मैदानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न। देशमुखांच्या क्रूर हत्येचे 15 फोटो आणि 3 व्हिडिओ समोर। हत्येवेळचे सर्व व्हिडिओ आणि फोटो पोलिसांकडून हस्तगत। महाराष्ट्राला हादरवणारा बीड हत्याकांडाचा घटनाक्रम उघड। वाल्मिक कराड जेलमधून व्हीसीद्वारे लोकांशी गप्पा मारतो, त्याला तुरुंगात चहा नाश्ता दिला जातो। अंजली दमानी यांचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड, त्याला लवकरात लवकर फाशी होणार, संदीप क्षीरसागर यांचा मोठा दावा। कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे मुंबई सत्र न्यायालयात। करुणा मुंडेंना 2 लाखांची पोटगी देण्याच्या निर्णयाला आव्हान। 21 तारखेला सुनावणी। खासदार सुप्रिया सुळेंकडून स्वारगेट बस स्थानकाची पाहणी। अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी झाली पाहिजे, सुळेंची मागणी। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या 7 पैकी 4 आरोपींना अटक। फरार 3 आरोपींचा शोध सुरू। पॉक्सो अंतर्गत 6 टवाळखोरांच्या विरोधात गुन्हा, आरोपींमध्ये 1 अल्पवयीन। कोरटकरचं वक्तव्य निषेधार्ह, आतापर्यंत अटक करायला हवं होतं, शाहू महाराजांची प्रतिक्रिया। कोरटकरची ईडी सीबीआय मार्फत चौकशी करण्याची यशोमती ठाकूर यांची मागणी। लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी महिला दिनाचा मुहूर्त। 8 मार्चला लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। सर्वोच्च न्यायालयाचा